आणि यानंतर थेट जाऊयात नवी मुंबईमध्ये। सध्या अमित ठाकरे हे नवी मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। आणि आज संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक पाटील। विनायक, ते अमित ठाकरे या ठिकाणी नेरूळ येथे पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना ते अभिवादन करतील। या ठिकाणी महाराजांची ते आरती करणार आहेत आणि ही आरती अभिवादन झाल्यानंतर ते या बाजूलाच असलेल्या नेरूळ पोलीस स्टेशन मध्ये ते जाणार आहेत। कारण गेल्या रविवारी आहे ते अमित ठाकरे यांनी याच महाराजांच्या पुतळ्याचं आहे ते अनावरण केलं होतं, विना परवानगी अनावरण केलं होतं। कारण गेली 4 महिन्यापासून आहे तर हा महाराजांचा पुतळा तयार होता, मात्र महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या पुतळ्याचं अनावरण केलं जात नव्हतं। कापड झाकून हा पूर्ण पुतळा बंद करण्यात आला होता। त्यामुळे अमित ठाकरे यांनी विना परवानगी या ठिकाणी अनावरण गेल्या रविवारी केल्यामुळे त्यांच्यावरती नेरूळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि याच गुन्हा दाखल झाल्या प्रकरणाचे नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे हे या ठिकाणी आलेले आहेत। आणि परवा आहे तर या पुतळ्याचं अनावरण आहे ते शासकीयरित्या करण्यात आलं होतं। आता अमित ठाकरे महाराजांना इथं अभिवादन करतील, महाराजांची आरती करतील आणि यानंतर नेरूळ पोलीस स्टेशन मध्ये नोटीस स्वीकारण्यासाठी जाणार आहेत। अगदी मोठ्या प्रमाणावरती विनायक इथे मनसे सैनिक जमल्याचं देखील दिसतंय आणि शक्ती प्रदर्शन देखील होतंय। नक्कीच आपण बघतो की मोठ्या संख्येने आहेत ते मनसैनिक इथे जमलेले आहेत, कार्यकर्ते जमलेले आहेत, शिवभक्त जमलेले आहेत। कारण अमित ठाकरेवरती आहेत ते पहिलाच गुन्हा आहे तो महाराजांच्या अनावरणाचा आहे, ज्या प्रकरणी दाखल झाला होता। त्यामुळे त्यांनी आवाहन केलं होतं की महाराजांसाठी असे कितीही गुन्हे दाखल झाले तर आम्ही ते स्वीकारू आणि माझ्या आयुष्यातला पहिला गुन्हा जर महाराजांसाठी दाखल होत असेल तर मला त्याचा अभिमान आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। आणि आपण सध्या पाहतो की मनसेच्या माध्यमातून सुद्धा जोरदार आहे तो शक्ती प्रदर्शन केलं जाते। कारण पुढील काही महिन्यामध्ये आहेत, काही दिवसामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत। त्यामुळे नवी मुंबईमध्ये मनसेच्या माध्यमातून गेल्या आठवडाभरामध्ये वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपण पाहतो की इथे मोठ्या संख्येने आता मनसैनिक जमलेले आहेत, घोषणा देत आहेत आणि अमित ठाकरे आहेत ते त्यांच्या आल्यामुळे नवी मुंबईमध्ये मनसेला या ठिकाणी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये फायदा होण्याची दाट शक्यता आहे। अगदी विनायक, तुम्ही म्हणालात तसं मोठ्या संख्येने मनसैनिक हे इथे जमा झालेले दिसत आहेत। घोषणाबाजी देखील करण्यात येते। अमित ठाकरे हे देखील आता पुतळ्याच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून अभिवादन करण्यात येईल, त्यानंतर आरती देखील करण्यात येईल। आणि तुम्ही जसं म्हणालात तसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं हे सगळंच प्रकरण मनसेसाठी आता कसं सकारात्मक ठरणार आहे? जर आपण मनसेची नवी मुंबईची ताकद पाहिली तर या ठिकाणी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेचं आतापर्यंत आहे ते खातं खोललेलं नव्हतं का, किंवा कुठलाही नगरसेवक आहे तो निवडून आलेला नव्हता, किंवा विधानसभेमध्ये सुद्धा मनसेला आवश्यक असलेली किंवा चांगला प्रतिसाद मिळण्या एवढी मतदान आहे ते आतापर्यंत पडल्याचं आपल्याला दिसून आलं नव्हतं। मात्र आता गेल्या आठवडाभरापूर्वी अमित ठाकरे यांनी या ठिकाणी आल्यानंतर महाराजांचं आहे ते अनावरण केलं होतं। त्यानंतर आहे ते नवी मुंबईमध्ये एक वेगळा उत्साह आहे तो मनसेमध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि मनसेच्या या उत्सवाला आता नवी मुंबईतल्या शिवसेना ठाकरे गटाची सुद्धा मदत होताना दिसते। त्यामुळे ठाकरे गट असेल, मनसे असेल, ते एकत्रितरित्या आहेत ते या ठिकाणी अमित ठाकरेंचं सुद्धा स्वागत करतात। कारण शिवसेनेचे या ठिकाणचे नवी मुंबईतले जिल्हा प्रमुख असेल किंवा शहर प्रमुख असेल, ठाकरे गटाचे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे मनसेच्या या अमित ठाकरे यांच्या स्वागताला शिवसेनेचा सुद्धा पाठिंबा आहे आणि त्यांचे सुद्धा कार्यकर्ते नेते इथं आलेले आहेत। अगदी विनायक, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। तर ही दृश्य आहेत नेरूळ मधली। अमित ठाकरेंचं जंगी असं स्वागत मनसैनिकांकडून इथे करण्यात येत आहे। काहीच दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी विना परवानगी इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं आणि याच प्रकरणी त्यांच्यावरती पहिला राजकीय गुन्हा देखील दाखल झालेला होता आणि त्याचीच नोटीस घेण्यासाठी आज नेरूळमध्ये अमित ठाकरे हे दाखल झालेले आहेत। तत्पूर्वी अमित ठाकरे हे छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय आणि त्यानंतर आरती